नमस्कार मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वी तुळजापूर आणि पंढरपूरला देवदर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी ज्या हायवेने गेलो त्या हायवेचा एक छोटासा व्हिडिओ केला होता, तो बघा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जो तुम्ही आता हायवे बघितला तो हायवे पुणे सोलापूर हायवे आहे आणि तो हायवे इतका सुंदर आहे की मला व्हिडिओ करताना राहवलं नाही. मित्रांनो, पुणे सोलापूर हायवेला एकही खड्डा नाही, एकदम सपाट रस्ता. उगाच कुठेतरी खड्डा पडलाय, मग त्या खड्ड्यात बुजवण्यासाठी त्याच्या डांबर टाकून पॅच वाढवले, खड्डा असा रस्ता ओबडधोबड झालाय, असं काहीच नाही. एखादा नॉर्मल खड्डा असेल, पण हायवेला प्रवास करताना गाडी चालवणाऱ्याला आणि गाडीमध्ये बसणाऱ्याला कंटाळा येणार नाही. काहीतरी उगाच कुठेतरी ब्रेक मारतोय असं काहीच नाही, इतका सुंदर रस्ता आहे. त्याचबरोबर हायवेच्या मधोमध जी झाडं लावलीत इतकी सुंदर आहेत, चांगल्या प्रकारे कट केलेली झाडं आहेत. उगाच काहीतरी झाडं लावलेत म्हणून ओबडधोबड काहीतरी केले असं काहीच नाही. त्याचबरोबर संपूर्ण हायवेला लाईटीचे पोल आहेत आणि ते लाईट चालू सुद्धा आहेत. आणि जो कोणी त्या हायवे पुणे सोलापूर हायवेची देखरेख करत असेल, कामकाज पाहत असेल, त्याला खरंच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सलाम करतो. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की आपला पुणे सातारा जो हायवे आहे त्या हायवेची जो कोणी कामकाज पाहत असेल, देखरेख करत असेल, त्यांनी प्लीज एकदा पुणे सोलापूर हायवेला जाऊन प्रवास करून यावा. मग तुम्हाला कळेल पुणे सोलापूर हायवे आणि पुणे सातारा हायवे याच्यामध्ये किती किती मोठा फरक आहे. अहो, आपल्या पुणे सातारा हायवेपेक्षा आमच्या गावातले रस्ते बरे, इतका तर बेकार रस्ता आहे, बेकार हायवे येतो. अहो, आमच्या गावात कॉन्क्रीट केलेले रस्ते आहेत, पण तुम्ही हाय तो डांबराचा रस्ता तरी नीट ठेवा ना. खेड शिवापूरपासून ते शिरोळपर्यंत तुम्ही एकदा गाडीने प्रवास करा, तुम्हाला नाही ना म्हणता हजारो खड्डे सापडतील. तेही असे खड्डे की टू व्हीलरचा चाक जर एखाद्याचं पुढं आता खड्ड्यात गेलं की तो टू व्हीलरवाला पलटीच होणार स्पीडमध्ये. एखादा स्कूटीवाला जर 70 ते 80च्या स्पीडवर गाडी पळवत असेल ना आणि चुकून त्या खड्ड्यात त्याचा टायर घुसला पुढचा की तो आडवा होणार, मारणार, फुटणार, काय ना काय होणार. इतका तुमचा बेकार रस्ता आहे. रस्त्यावरती झाडं लावलेत, त्याला ना आकार ना उकार, मध्येच कुठले तरी झाडे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर लाईटीचे पोल मेन ठिकाणीच लावले तुम्ही, पण तेही चालू नाहीत. एकदा लावून गेले की तुम्ही फिरकतही नाही, बाबा बल्ब चालू आहे का नाही चालू, एकदा तुम्ही चेक पण करत नाही. तर रस्त्यामध्ये जर डांबर भरण्यासाठी तुम्ही ओरबडे मारून ठेवले तर ते आज मारले तर तुम्ही 2 आठवड्याने येऊन ते बुजून जाता. तोपर्यंत टू व्हीलरवाल्यांची किती टू व्हीलरवाले त्याच्यातून पडत असतील, ओरबडे मारलेले त्यांनी किती टू व्हीलर पडत असतील, किती लोक अपघात होतात. अहो, या पुणे सातारा हायवेला वर्षभरात हजारो ॲक्सिडेंट होतात. माझी विनंती आहे तुम्हाला की प्लीज पुणे सोलापूर हायवे सारखा नाही, पण निदान त्याच्या आसपास तरी रस्त्याची क्वालिटी ठेवा, विनंती करतो प्लीज. बघा तुम्हाला पटतंय का.